काही जण चुकीचं वागत आहेत, मी त्यांना निर्वाणीचा इशारा दिलेला आहे, असं चालणार नाही. अरे तिच्या आईला, खेकडा धरण फोडतो, खेकडा धरण फोडायला लागला तर आपलं दिवाळच निघायचं. धरण एवढं बारकं असतं की धरण खेकडा फोडतो, काही पण बोलतात. मित्र हो, नमस्कार. तसं बघायला गेलं ना तर अजित पवार यांचा महायुतीत पुरता कचराच झालेला आहे. कचरा. अहो, अजित पवार यांचा महायुतीत हा पुरता कचरा झालेला. त्यांचा पक्षही पाहतो, राजकारण पाहतोय, महाराष्ट्र पाहतोय. अहो बघा, मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहत अजितदादा आपल्या काकांना म्हणजे शरद पवार यांना सोडून भारतीय जनता पक्षासोबत गेले, सत्तेतही सहभागी झाले. अहो, मुख्यमंत्री तर त्यांना होता आलेलंच नाही, पण भाजपच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांच्या रोषाला मात्र ते सातत्यानं बळी पडत आहेत. अवमान होत आहे त्यांचा महायुतीमध्ये. अजित पवार यांना सोबत घेतलेलं संघाला देखील आवडलेलं नाही आणि तसं ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही पटलेलं नाही. त्याचा प्रत्यय पुन्हा पुन्हा येत असतो. अजित पवार यांना महायुतीतून हाकला अशी अत्यंत टोकाची भाषा देखील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून बोलली गेलेली आहे. अहो, याशिवाय अनेक प्रकारे अजित दादांना महाराष्ट्रात त्याचा कचरा केलेला आहे, त्याचा कोंडमारा त्यांना सहन करावा लागत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक नेते उघडपणे अजित पवार यांच्या विरोधात अत्यंत टोकाची भाषा आणि खालच्या पातळीची भाषा वापरत राहिली, पण अजित पवार यांनी मात्र शांत राहणं पसंत केलं. ठीक आहे, त्याची काहीतरी मजबुरी असेल हो, अन्यथा अत्यंत कडक स्वभावाचे, कडक शिस्तीचे समजले जाणारे अजित पवार अहो समोरून अरे असं येतात, लगेच का रे म्हणणारे, पण इथं मात्र सगळं काही सहन करीत राहिले आहे. मूग गिळून गप्प बसावं लागलेलं आहे. आता नाही म्हणायला त्यांच्या बाजूने अमोल मिटकरी यांनी मात्र शिंदे गटाच्या नेत्यांना वेळोवेळी उत्तरे दिली आहेत. अजित पवार मात्र एवढं सगळं काही घडत असताना, अपमान, अवमान, अवहेलना सगळं काही होत असताना काहीही बोलताना दिसत नव्हते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री असलेले तानाजी सावंत यांनी तर अत्यंत धक्कादायक विधान केलेलं होतं बघा. महायुतीत मंत्रिमंडळाच्या बैठकीत जरी आम्ही मांडीला लावून बसत असलो तरी बाहेर आल्यावर आम्हाला उलट्या होतात, उलट्या, अशा भाषेत तानाजी सावंत यांनी अजित पवार गटाची अवहेलना केलेली होती. महायुतीत राहून देखील एका मंत्र्याची महायुतीतल्या एका उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षाबद्दलची ही भावना महाराष्ट्राला तर थक्क करून गेली होती. अहो, ही कसली महायुती एकसंध, कोणी कोणावर, कोणी कोणाशी, कोणी कसंही जे वाटेल ते सुरू आहे. तानाजी सावंत यांच्या या विधानावर बरीच चर्चा झालेली होती, पण सावंत यांच्यावर मात्र कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा विधानांना एकनाथ शिंदे यांचं सुद्धा पाठबळ आहे की काय असा प्रश्न देखील विचारला गेला महाराष्ट्रात. तानाजी सावंत हे मंत्री जरी असले ना तरी त्यांची विधानं आणि ते स्वतःही हास्यास्पद गणले जातात. त्यामुळे त्यांच्या विधानाकडे कोणी फारसं गांभीर्यानं पाहत नाही. भाजपकडून आणि शिंदे सेनेतील नेत्याकडून वाटेल तशी विधानं येत असताना शांत असलेले अजितदादा आता मात्र एकदम संतापलेले दिसले आणि त्यांनी तानाजी सावंत यांचा अत्यंत खरपूस समाचार घेतला. अर्थात त्यांनी तानाजी सावंताचं नाव घेतलं नाही, पण त्यांचा रोख कोणाकडे होता हे महाराष्ट्राला समजलं. शांत असलेले अजितदादा अचानक एवढे संतप्त कसे झाले असा प्रश्न अनेकांना पडला असला तरी अजितदादा यांनी मागचा पुढचा सगळाच हिशोब चुकता केला काही वाक्यात. अजित पवार यांनी तानाजी सावंत यांचं नाव घेतलं नाही, तसंच त्या नितेश राणे याचंही नाव घेतलेलं नाही, पण दोघांनाही त्यांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. अगदी मोजक्या शब्दात, अगदी थोडक्यात. ते बघा, मागे एकदा धरण फुटलं होतं तेव्हा हे तानाजी सावंत त्यांचे काय विधान होतं बघा. अहो, ते विधान त्यांचं भलतं चर्चेत ठरलं होतं. अहो, चर्चेचं काय, त्या विधानाची आणि तानाजी सावंत यांची ही राज्यभर टिंगल उडवली होती. आजही या विधानावरून मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांची टिंगल टवाळी करण्यात येते. आता कसे कसे मंत्री आपलं राज्य चालवणारे असतात ते तुम्हीच पहा. काय झालं, ते धरण कशामुळे फुटलं या प्रश्नाचं उत्तर तानाजी सावंत यांनी धरण खेकड्यानं फोडलं असं हास्यास्पद विधान केलं होतं. हा, हसू नका, सोडून द्यायच्या अशा गोष्टी.
अर्थात अशा प्रकारचे हास्यास्पद विधानं या तानाजी सावंत यांनी अनेकदा केलेली आहेत, त्यामुळं त्यांच्या विधानांना काहीही गंभीरता नसते. पण अजितदादा यांनी तोच मुद्दा पकडून तानाजी सावंत यांचा मागचा पुढचा सगळा हिशोबच चुकता करून टाकला. दादा काय म्हणाले बघा, धरण फुटलं तेव्हा मी विचारलं की हे काय झालं, तेव्हा सांगितलं गेलं की खेकड्यानं धरण फोडलं. अरे तिच्या आईला, खेकडा धरण फोडतो? खेकडा धरण फोडायला लागला तर आपलं दिवाळच निघायचं. धरण एवढं बारकं असतं की धरण खेकडा फोडतो? काही पण बोलतात. एवढ्या शब्दात अजितदादा यांनी या मंडळीची लायकी मात्र काढली. गेल्या 4-5 दिवसापासून आधीपासून म्हणजे हे अजित पवार आणि भाजपचे आमदार असलेले नितेश राणे, खूप प्रसिद्ध, आता प्रसिद्ध, सुप्रसिद्ध, कुप्रसिद्ध तुम्ही ठरवा, या नितेश राणे यांच्या आता अजितदादा पवार यांच्यात बरीच शाब्दिक चकमक सुरू आहे. आव्हाने प्रति आव्हाने दिली जात आहेत. हे राणे काय काय बोलतात आणि समाजात कसं कसं विष पेरतात हे उभा महाराष्ट्र गेल्या काही काळापासून पाहत आहे. अर्थात हे किती जरी चिथावणीखोर वक्तव्य ते करीत असली तरी त्यांच्यावर ठोस कारवाई मात्र केली जात नाही. अर्थात भाजपचे आमदार आहेत ते, त्यामुळं अशी काही कारवाई होईल अशी आशा अपेक्षा करणं आपलं मूर्खपणाचं ठरेल, चुकीचं ठरेल म्हणा. या राणे यांची 1.5 फुट्या म्हणून मोठी अवहेलना देखील केली जात असते बघा. आता या नितेश राणे याचे नाव न घेता अजितदादांनी चांगलं सुनावलेलं आहे. अजितदादा काय म्हणाले बघा, काही जण चुकीचं वागत आहेत, मी त्यांना निर्वाणीचा इशारा दिलेला आहे, असं चालणार नाही. कुठल्याही धर्मानं कुठल्याही पंथानं एकमेकांचा अनादर करायला शिकवलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही काळामध्ये 18 पगड जाती 12 बलुतेदारांनाही योग्य पद्धतीचा त्यांना न्याय दिला जात होता आणि त्यांच्याच विचाराचं हे राज्य आहे. काही जण बोलता बोलता कसल्याही प्रकारची भाषा जी वापरली नाही पाहिजे अशा प्रकारची भाषा वापरतात, असं बोलून दादांनी भाजपाला देखील अंगावर घेतला आहे. कारण नितेश राणे वाटेल तसं बोलतात आणि भाजपा त्यांना पाठिंबा देत आहे. आजवर वाटेल तशी टीका ऐकून शांत राहिलेले अजितदादा पवार आता मात्र एकदम संतापलेले, चिडलेले. केवळ संतापलेले चिडलेले नाही तर त्यांनी एका वेळेला एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष या दोघांनाही थेट अंगावर घेतलाय. अंगावर कसलं, थेट शिंगावर घेतला आहे म्हणा. शिंगावर महायुतीत राहून खरोखरच अजित पवार आता आक्रमक होतील काय हो? त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा स्वाभिमान आता तरी ते खरंच जोपासतील काय की कारवाईच्या भीतीमुळं महायुतीच्याच वळसलेला कुठेतरी एका कोपऱ्यात पडून हा अपमान सहन करतील, तिथेच निश्चित पडून राहतील काय? तुम्हाला काय वाटतं? जरूर कळवा, कमेंट करून कळवा. आणि आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनल आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.